तारापूर वाणगाव मार्गावर भीषण अपघात. 32 वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. कुटुंबियांचा आर्टिगा चालकावर निष्काळजीपणाचा आरोप. नमस्कार, आपण पाहत आहात मशाल न्यूज नेटवर्क. आज सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात 32 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झालेला आहे. बबलू जलालुद्दीन शहा असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बबलू शहा हे पालघर येथील न्यू डायमंड बेकरीमध्ये काम करत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी कामानिमित्त फेरीसाठी निघाले असताना वाणगाव ते तारापूर मार्गादरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आर्टिगा कारची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की बबलू शहा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत बबलू शहा हे मूळ उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 व 5 वर्षांची मुले तसेच 6 महिन्यांचे बाळ असा परिवार आहे. दरम्यान बबलू शहा यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिगा कारमुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बबलू यांचा जीव गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हा आरोप असून त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या अपघाताबाबत आर्टिगा चालक यज्ञ शहा यांची चूक होती की दुचाकीस्वाराची याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे. घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यात येणार असून अधिक माहिती आणि पुरावे गोळा केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. वाणगाव पोलीस ठाण्याचे PSI शिवकुमार नंदगावे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपासानंतर आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, तसेच पोलीस तपासातून काय नेमके निष्पन्न होते याकडे नागरिकांसह मृताच्या कुटुंबियांचे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.